कथा आहे प्रिया. लेखक रत्नाकर मतकरी. ऐकूया. प्रिया. हिल स्टेशनवरची संध्याकाळ. मी डोंगरमाथ्यावर उभा होतो. संध्याकाळ गहिरी होती. पश्चिमेला जांभळट, लालसर, किरमिजी ढग तयार होत होते. एक एक लुसलुशीत गुलाबी ढग, म्हातारीच्या केसासारखा. हलकेच त्यावर किरमिजी रंगाची शिंपडण होत होती. मनात आलेल्या पुसटशा कल्पनेचा पक्का विचार व्हावा तसा त्या ढगाला ठाशीव आकार येत होता, गडदपणा येत होता. पाहता पाहता तो ढग तसल्याच दुसऱ्या ढगांच्या राशीत फेकला जात होता. त्याचा आकार हळूहळू इतर ढगांमध्ये मिसळून जात होता आणि मावळतीकडे किरमिजी रंगाचा शांत समुद्र तयार होत होता. मी कितीतरी वेळ ढगांच्या हालचाली पाहत राहिलो. उंचावर उभा होतो. वाटलं कधी पाय जमिनीवरनं सुटतील आणि खाली ओठंगलेल्या आभाळात पोहोचू, सांगता येणार नाही. मी या विचारासरशी किंचित घाबरून गेलो. त्या घाबरण्यातही मौज होती. मी खाली वाकून पाहिलं. अफाट हिरवा रंग डोंगराच्या उतारावर पसरला होता. गर्द झाडी, दाट काळसर रहस्यमय हिरव्या रंगाची नजर उतारावरून गडगडत गेली. हिरव्या शेतांचे पट्टे, हिरव्या रंगात किती छटा असतात. निरनिराळ्या छटांचे नुसते तुकडे एकापुढे एक ठेवलेले आणि पुन्हा सगळ्यांचा मिळून एक हिरवागार रंग, मऊ मऊ, उबदार, जन्मलेल्या बाळाच्या जावळासारखा मऊ. मध्येच वारा त्या जावळामधून फुंकर घालत होता. शेतांच्या अंगावरून हिरवा शहारा सरसरत जात होता. त्या हिरव्या रंगात माझं मन किती वेळ डुंबत होतं कुणास ठाऊक. पण मी सहज वळून पाहिलं तर प्रिया माझ्याकडे पाहत हसत उभी होती. केव्हा आलीस? मी विचारलं. पुष्कळ वेळ झाला, ती हसून म्हणाली. पण तुझी तंद्री लागली होती ना, म्हणून डिस्टर्ब नाही केलं. कसला एवढा विचार करत होतास? विचार? खरंच कसला बरा विचार करत होतो? कसला असं नाही. मी आठवून पाहिलं. खरंच अमुक एका गोष्टीचा विचार मी करत नव्हतो. एकातून एक नवनवीनच आकार घेत विचार मनात तरंगत होते, माथ्यावरच्या गुलाबी ढगांसारखे. मी ओळखू तू कसला विचार करत होतास? केसांचा पिसारा या खांद्यावरून त्या खांद्यावर फेकत ती म्हणाली, माझा. आणि हसू लागली. हसताना तिच्या गालाला मोहक खळी पडली. वाटलं त्या खळीत एक छोटीशी गुलाबाची पाकळी बसवून टाकावी. चूक, मी वय विसरून ओरडत म्हणालो. तुझा विचार करतच नव्हतो मी. विचार करत होतो ढगांचा, शेतांचा, हिरव्या रंगाचा. खरंच? डोळ्यात अकारण गंभीर भाव आणून ती म्हणाली, कोण असतात हे सगळे? हे ढग, शेतं, हिरवा रंग, हे ना? मी स्वतः खाली बसून तिला खाली ओढत म्हटलं, हे सगळे अनुभव असतात, बिन शब्दांच्या भाषेत शिकवलेले. आणि आता हा हिरवा रंगच घे. घेतला, ती मिश्किल हसून म्हणाली. 2 वर्षांपूर्वी मी जहांगीर आर्ट गॅलरीत एक प्रदर्शन पाहिलं होतं. तिथे एका चौकटीत असाच वेगवेगळ्या छटांच्या तुकड्या तुकड्यांनी हिरवागार रंग साकार केलेला होता. मला त्याचा अर्थ कळेना. वाटलं असा हिरवा रंग काय कुणी फासून ठेवेल. पण आज खाली पसरलेली ती हिरवी नदी पाहिली आणि त्या चित्राचा अर्थ एकदम ध्यानात आला. वाटलं याच अनुभवाने तो चित्रकार वेडावून गेला असणार. बरं का व्याख्याते, नीट पहा खाली. तुमचा तो हिरवा रंग आता काळा पडलाय. मी खाली पाहिलं. खरोखरच अंधारू लागलं होतं. बाकी तू बोलायला लागलास ना, की ऐकत राहावंसं वाटतं. एका विषयावरून दुसऱ्यावर अशा पटापट उड्या मारतात तुम्ही लोक ना, जे बोलतात तेव्हा. आम्ही लोक
म्हणजे म्हणजे तू आणि कॅप्टन. प्रियाचे वडील रिटायर्ड कॅप्टन होते. ती त्यांना कॅप्टनच म्हणायची. कुठून सुरुवात करून कुठे पोचाल याचा नेम नाही. कॅप्टनना तर विषयांतर केल्याशिवाय कुठल्याच विषयावर बोलता येत नाही. खरंच? मला ना तुझ्या कॅप्टनना कधीपासून भेटायचं आहे. अनुभव म्हणे. प्रिया स्वतःच विषयांतर करत म्हणाली. कधीतरी अनुभव येतो, त्याचा अर्थ नंतर कधीतरी कळतो. एखादा अनुभव दुसऱ्याला येतो, त्याचा अर्थ आपल्याला काही काळाने कळतो. ती उगाचच गंभीर झाली. पण मी तिचा गंभीरपणा फार काळ टिकू दिला नाही. बसल्या बसल्याच एक हात तिच्या भोवती टाकून मी तिला जवळ ओढलं. पण तिचं शरीर ताठरलं. जवळ येण्याऐवजी दूर जात ती म्हणाली, नको नको, ही जागा चांगली नाही आहे. तिची भीती काढून टाकण्यासाठी मी मुद्दामच मोठमोठ्याने हसलो आणि म्हणालो, मला ठाऊक आहे ही जागा चांगली नाही. हे स्मशान आहे, स्मशान. आता थंडी चांगलीच पडू लागली होती. मी मफलर गळ्याभोवती गच्च लपेटून घेतला. वारा शीळ घातल्यासारखा इकडून तिकडे भणाणा वाहत होता. मग ठाऊक असूनही तू मुद्दाम कशाला रे असं वागतोस? इथे या अशा ठिकाणी असले चाळे करायचे नसतात, समजलं? प्रिया म्हणाली. मी हसलो. अशा ठिकाणी असले चाळे करायचे नसतात? म्हणजे काय? म्हणजे काय? कसले चाळे? असले चाळे कुठे करावेत याचे नियम थोडेच आहेत. खरं म्हणजे हे चाळे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी करायचे नसतात, फक्त आपापल्या घरी करायचे असतात. पण मग स्मशान थोडीच सार्वजनिक जागा आहे, जिथे कुणीही अगदी क्वचितच जातं. ते काय सार्वजनिक ठिकाण? तसं म्हटलं तर ते घरच. काही जणांचं घर. मी विचारात बुडून गेलो. सांग ना, प्रिया माझे खांदे घुसळीत म्हणाली. का म्हणून तुला अशा ठिकाणी चावटपणा करावासा वाटतो? मला चावटपणा कुठेही करावासा वाटतो, मी शब्दांना कृतीची जोड देत म्हटलं. बघ, मला भीती वाटते. अगं, असल्या गोष्टींना स्मशान अगदी आदर्श जागा आहे, मी तिला जवळ घेत म्हटलं. कुणीही चितपाखरू फिरकणार इथे. पाहिलंस सगळं कसं शांत शांत आहे ते? खरोखरच सारं शांत होतं. इतकं की वरून एखादी टिटवी ओरडत गेली तरी दचकायला व्हावं. जळून गेलेल्या चितांचे भुरकट पांढरे डाग सोडले तर तो जमिनीवरचा पट्टा अगदी काळाकुट्ट होता. काळी बारीक कणांची माती सर्वत्र पसरली होती. छोट्याशा गावाचं स्मशान ते काही फारसं मोठं नव्हतं. अगर तिथे दगडा विटांनी बांधून काढलेला भागही फारसा नव्हता. छोटासा चौकोनी मैदानवजा पट्टा होता तो. पण आजूबाजूला पाहावं तर खाली ओठंगून राहिलेल्या आकाशाखेरीज काही दिसत नसे. आणि आता कातर वेळेच्या त्या वाढत्या अंधारात तर मैदानाच्या सीमा आकाशात मिसळून गेल्या होत्या आणि भास होत होता आम्ही दोघे काळ्याशाळ समुद्राच्या एका पांढुरक्या लाटेवर निश्चल पहुडल्याचा. काहीही असलं ना तरी या गावात आल्यापासून स्मशान मला स्वतःचं घर असल्यासारखं आवडू लागलं होतं. तिथल्या निःशब्द शांततेमुळे असेल की वातावरणाच्या गूढपणामुळे असेल, परंतु पहिल्यापासूनच मी स्मशानात रमलो. बराचसा वेळ तिकडेच काढू लागलो. प्रियाशी माझी पहिली भेट झाली ती देखील तिथेच. शांत वातावरण आवडत असल्यामुळे तीही तिथेच फिरायला आली होती. पुढे पुढे आम्ही ठरवून तिथे भेटू लागलो होतो. ते स्मशान असल्याचं माझ्या बोलण्यात कधीतरी आलं, पण त्यावर काहीच न बोलता ती फक्त भयचकितपणे मला बिलकली. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडून गेलो होतो. पण नुसत्या ओळखीपासून ते एकमेकांच्या गहन ओढीपर्यंतचा हा प्रवास आम्ही इतक्या थोड्या वेळात केला होता की आमचाच त्यावर विश्वास बसत नव्हता. पहिल्या भेटीतच
आम्ही मनोमन समजलो होतो की आपण एकमेकांसाठी आहोत. शब्दम वाचूनच एकमेकांना हे नातं जाणवलं. हरकती न घेता पटलं. त्याचं बंधन एकमेकांनी मान्य केलं आणि मग एक सुंदर स्वप्न सुरू झालं. त्या स्वप्नात आम्हाला वेगळी अस्तित्व नव्हती. वागण्याच्या इतर जागा नव्हत्या. नातं एकच होतं. एकमेकात मिसळून गेलेल्या युगानुयुगाच्या प्रणयी युग्माचं. आणि जागा एकच होती. ते संकेतस्थळ, ते निःशब्द गूढ मैदान, ते स्मशान. काळ पुढे जातच नव्हता. जणू एकच एक लांब लचक भेट घडत होती. तिच्यात काल, आज, उद्या हे तुकडे पडतच नव्हते. दिवसांचे पदर एकमेकात मिसळून गेले होते. आणि हे दिवसही फार नव्हते. उणेपुरे 8-10 दिवस. मला हे स्वप्न असंच चालू राहायला हवं होतं, मात्र अधिक गहिरं होऊन. म्हणून आज मी तिच्या वडिलांना भेटून आमच्याविषयी सांगणार होतो. लग्नाचं पक्कं करून टाकणार होतो. तिच्या वडिलांना मी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, पण तिच्या तोंडून त्यांची वर्णनं मात्र पुष्कळ ऐकली होती. ते शिस्तीचे भोगते आहेत, रागीट आहेत, जितके मायाळू तितकेच करडे आहेत, वगैरे वगैरे. मी आज त्यांना भेटणार असल्याचं तिला माहीत नव्हतं. कारणं 2. पहिलं म्हणजे अगदी उघड तिला मिळणार असलेला आनंद, आश्चर्याचा धक्का. आमचं गुपित तिच्या वडिलांकडे फोडल्यानंतर त्यांनी उत्साहाने तिला बोलवलं असतं. खरं का गं, मी काय ऐकतोय ते, असं विचारलं असतं. आणि दाराच्या पडद्याशी खेळत तिने लाजून चला काहीतरीच असं म्हटलं असतं. आणि चोरून तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहत मान खाली झुकवली असती. ते गोड दृश्य मला चुकवायचं नव्हतं. त्यावेळेला तिच्या गालांवर पडणारी खडी माझ्या मनात कायम घर करून राहणार होती. दुसऱ्या कारणाचा संबंध माझ्या स्वाभिमानी स्वभावाशी होता. माझा इरादा तसा 2-4 वेळा मी प्रियाच्या कानावर घातला होता. तेव्हा ती हसून म्हणाली होती, कॅप्टनना मी फार चांगली ओळखते हो. तू त्यांना एकदम विचारलंस ना तर ते फाडकन नाही म्हणतील आणि मग जन्मात आपलं मत बदलणार नाहीत. त्यापेक्षा मीच हळूहळू त्यांच्या मनाची तयारी करते, मग ते नक्कीच परवानगी देतील. पण मला स्वतःला असली पळवाट नको होती. कुठल्याही कामात मला असला बोटचेपेपणा चालत नसे. मी सरळ जाऊन त्यांच्यासमोर उभा राहणार होतो आणि त्यांना सॅल्यूट करून म्हणणार होतो, कॅप्टन, माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशी लग्न करणार आहे. गुड नाईट. पण यातलं काहीच मी प्रियाला सांगितलं नाही, कारण क्रियेविण वाचाळता व्यर्थ होती. शिवाय या क्षणी वाचाळतेपेक्षा कितीतरी अधिक मजेच्या क्रिया करण्यासारख्या होत्या. मी जमिनीवर आरामात पहुडलो होतो. बेडरूममध्ये ऐसपैस बिछाण्यावर लोळावं तितक्या मजेत प्रिया माझ्या कुशीत किलबिलत होती. बघ, सांगितलं तरी तू ऐकत नाहीस. अरे, स्मशानात झोपू नये. कारणाचं कोणी झोपतं का, मी खट्याळपणे हसत म्हणालो. आणि आता तर फार सुंदर कारण आहे माझ्याजवळ. मी तिच्या माझ्यातलं अंतर नाहीसं करण्याच्या उद्योगात होतो. तुला सगळ्यांची थट्टा वाटते, ती गंभीरपणे म्हणाली. मला भीती वाटते रे. स्मशान ही गोष्ट काय थट्टा करण्यासारखी आहे का? वेडाबाई, उगाच घाबरून जाऊ नका. घाबरून सोडायचं तर मलासुद्धा पुष्कळ गोष्टी सांगता येतील. या स्मशानातल्या. या स्मशानातल्या? तुला काय माहिती? माझ्या ओठापासून आपले ओठ दूर करत ती म्हणाली. मी ऐकले आहेत, मी म्हणालो. सांगतो हव्या तर. मग? इथे एका जोडप्याला एकत्र जाळलंय. दोघांचं म्हणे फार प्रेम होतं एकमेकांवर. घरचा विरोध होता म्हणून दोघांनीही आत्महत्या केली आणि त्यानंतर त्यांना एकत्र जाळण्यात आलं. पुढे त्यानंतर त्याच जागी आपल्यासारखं एक जोडपं येऊन झोपलं. मग त्यांचं काय झालं?
त्यांना त्या प्रेमिकांच्या पिशाच्यांनी झपाटलं. मुलाला मुलीच्या पिशाच्यानं, मुलीला मुलाच्या. रात्री झोपलेल्या मुलाला भास व्हायला लागला की आपल्या अंगावर मुलीचे केस पसरलेत. मुलगी अंथरुणात जाऊन पडली तर काहीतरी बोचायला लागलं. पाहते तर हाडांचा तुकडा. झटकून टाकला तर आणखीन थोडा हाडांचा चुरा. बिछाना जितका साफ करावा तितकी त्यावर अधिकच हाडं जमा व्हायची. पाहता पाहता मुलीची शुद्ध गेली. तो मुलगा आणि ती मुलगी दोघांनाही वेड्याच्या इस्पितळात ठेवलं होतं. तिथेच ती मेली, दोघेही. काळोख फार पडला होता. हवेतला गारठा देखील शहारे आणणारा होता. ती मला म्हणाली, हे सगळं माहीत असूनही तू इथे झोपलास, स्मशानात? मी हसलो आणि म्हणालो, हे बघ, असल्या गोष्टींचा माझ्यावरती काही परिणाम होईल ना असं मला बिलकुल वाटत नाही आहे. का? तिने विचारलं. उत्तर न देताच मी चालू लागलो. ती देखील काही बोलली नाही. मुकाट्याने आम्ही डोंगर उतरू लागलो. डोंगराच्या पायथ्याशी झाडीतच तिचा बंगला होता. पांढरा शुभ्र बंगला. कितीदा तरी तिने मला तो लांबून दाखवला होता. आज मी तो जवळून आतून पाहणार होतो. अर्थात माझ्या बेताचा सुगावा तिला लागलेला नव्हता. बंगला दिसू लागताच ती माझा हात सोडून मी गेले असं म्हणत पळालीसुद्धा. मी थोडा वेळ इकडे तिकडे रेंगाळलो आणि मग सावकाश बंगल्याच्या दिशेने निघालो. छोटा कॉटेज वजा बंगला होता तो. आजूबाजूला गर्द झाडी. बंगल्याला लागून काही झाडं हौसेने लावलेली. बाहेरच छोटा पोर्च होता. देखणा, रेखीव. त्याच्या आधाराने वाढलेल्या वेली. 2 स्फटिकाच्या पायऱ्या चढून मी वर गेलो. छोटासा दरवाजा, लाल चुटूक रंगाचा. त्यावरची बेल वाजवली. आज सुरेल नाद घुमला. एखाद्या नाद मधुर वाद्यातून यावा ना तसा. मला भेटायला आला? मी इथेच आहे. माझ्या पाठीमागून अवचित शब्द आले. मी दचकलोच. आपणच कॅप्टन का? माझ्यासमोर उभ्या असलेल्या उंचापुऱ्या दणकट मध्यमवयीन माणसाला मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. हो, या ना. इथे बसलो तर हरकत नाही ना? पोचच्या एका बाजूला 2 गार्डन चेअर्स होत्या. तिथे मला नेत कॅप्टन म्हणाले. त्या 2 प्रशस्त वेताच्या खुर्च्यांमध्ये एक छोटं टेबल होतं. टेबलावर एक विस्कीची आणि एक सोड्याची अशा 2 बाटल्या होत्या. जवळच एका बशीत काजू होते. उजेड अगदी मंद, जवळजवळ अंधारातच जमा होणारा होता. मघा तिथे बसलेले कॅप्टन माझ्या ध्यानात आले नव्हते. ते बहुधा या अंधारामुळेच. तुम्हाला चालतं ना? ग्लासमध्ये विस्की होतं, कॅप्टन म्हणाले. प्लीज गिव्ह मी कंपनी. आणि त्यांनी ग्लास माझ्या पुढे ठेवला. सोड्याची बाटली सरकवली. माझ्या मूळ बेताला हादराच बसला होता. इथलं सगळं वातावरण वेगळंच होतं. माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळं. मी मनातल्या मनात शब्द जुळवत पीत राहिलो. आणि कसं कोण जाणे, माझ्या एकदम ध्यानात आलं की शब्द जुळवून तरी काय उपयोग आहे? कॅप्टन साहेब ते ऐकून घेण्याच्या आणि त्यावर विचार करण्याच्या अवस्थेत नाही आहेत. पेग मागून पेग ते पोटात रिचवीत होते. काहीतरी बोलत होते, पण त्यांना मी कोण, कुठला याचं फारसं सोयीसुद्धा नव्हतं. यू सी, इट्स टेरिबली लोनली हिअर. त्यांचा शब्द जड येत होता. बट दॅट इज व्हॉट आय लाईक अबाउट धिस प्लेस. यू कॅनॉट इमॅजिन हाऊ आय हेट लोनलीनेस. स्वतःशीच उलटसुलट वाद घातल्याप्रमाणे परस्पर विरोधी विधानं करत ते बरळत होते. 1-2 वेळेला मी उठून आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला हाताला धरून खाली बसवलं. निदान प्रिया तरी आतून येईल अशी मला आशा होती, पण तीही आली नाही. मी काहीसा काळजीत पडलो आणि हळूहळू माझी तार लागली. मला काळजी वाटेनाशी झाली. जे काही सांगायचं ते उद्या परवा
सावकाशीने येऊन सांगू की त्यात काय मोठंच आहे असं मी ठरवलं आणि मजेत पीत बसलो. थोड्याच वेळात तो पोच, आजूबाजूची झाडं आणि समोरचा तो दणकट माणूस ही स्पष्टपणे वेगवेगळी कळेनाशी झाली. डोकं एका मधुर सुन्नपणाने भरून गेलं. तरीही मी अजून पूर्णपणे आऊट झालो नव्हतो. मला समोर काय चाललं आहे याचं चांगलं भान होतं. एकाएकी कॅप्टन उठून आत जाऊ लागले, दाराशी गेले आणि त्यांचा तोल गेला. मला समजायच्या आत मी त्यांच्याशी धावत पोचलो होतो. मी त्यांना उठवलं, दार ढकललं. ते उघडंच होतं. कॅप्टन बेडरूमच्या दिशेने जात होते. मी त्यांना धरून त्यांच्याबरोबर चाललो होतो. आत कुणाचीही चाहूल नव्हती. रात्रीची वेळ असल्यामुळे गडी माणसं बहुधा निघून गेल्या असावीत. पण प्रिया 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 मी हाका मारल्या. कॅप्टनने मला हात हलवून नकारार्थी खूण केली. मला नीटसा अर्थ कळला नाही, पण बहुधा ती झोपली असावी आणि तिला उठवण्याची कॅप्टन साहेबांची इच्छा नसावी. खोलीत पोचताच कॅप्टन पलंगावर आडवे झाले. मी परत फिरलो. जाण्यापूर्वी प्रियाला सांगून जावं असं फार मनात आलं, पण तिला उठवणं जीवावर आलं. एका विचाराने मी थबकलो. आज रात्री इथेच राहिलो तर? विस्कीची सुस्ती अंगभर पसरली होती. ताणून द्यावंसं वाटत होतं. या अवस्थेत काळोखातून धडपडत घरी जायचं. घरी म्हणजे खोलीवर वाट पाहणारं तरी कोण होतं? मी तिथेच एका कोचावर हातपाय पसरले. एकाएकी अंगाखाली मऊ मऊ गुळगुळीत असं काहीतरी लागलं, म्हणून परत उठून बसलो. दचकण्यासारखं त्यात काही नव्हतं. केसांना लावतात ना, तसलं ते एक गंगावन होतं. मी ते बाजूच्या खुर्चीवर टाकलं आणि परत कोचावर पसरलो. क्षणार्धात मी झोपेच्या काळ्या शार लाटांवर तरंगू लागलो. अचानक एक विलक्षण भासाने मी जागा झालो. मला वाटलं प्रिया माझ्या कुशीत आली आहे. तिचे केस माझ्या कुशीवर घासत आहेत. अर्धवट झोपेत मी तिला थोपटू लागलो. एकदम माझे डोळे खाडकन उघडले. माझ्या कुशीत कोणीही माणूस नव्हतं, पण केसांचा एक पिसारा मात्र माझ्या छातीवर फिरत होता. मी दिवा लावण्यासाठी धडपडत उठलो. दिवा लावणं इतकं सोपं मुळीच नव्हतं. एकतर माझी गुंगी आणि झोपही अजून पुरती उतरलेली नव्हती. दिव्याच्या बटनाची जागाही शोधून काढायची होती. शिवाय त्या अनोळखी जागेतलं फर्निचर एकसारखं वाटेत येत होतं. आणखी ते मऊ गुळगुळीत केस, ते माझ्या अंगभर हुळहुळत होते. कसाबसा धडपडत मी दिवा लावला. खोलीत माझ्याखेरीज दुसरं कोणी नव्हतं. माझ्या अंगावर देखील केस बीस काही येऊन पडलेलं नव्हतं. मघाचं ते गंगावन देखील मी टाकलं त्याच खुर्चीत शांतपणे पडून होतं. मी स्वतःच्या खुळेपणाला हसलो. विस्की प्रमाणाबाहेर घेतल्याबद्दल स्वतःला दोष दिला आणि परत झोपण्यासाठी दिव्याच्या बटणावर हात ठेवला. मात्र समोरच्या खिडकीत लक्ष जाऊन मी विलक्षण डचकलो. खिडकीत काळे भोर गुळगुळीत असे स्त्रीचे लांब सडक केस लोंबकळत होते. जसं काही वर न दिसण्याजोगं एखादं मुंडकं टांगलेलं असावं आणि त्या मुंडक्याचे केस तेवढे खाली लोंबावेत तसे. नक्की हे भयंकर दृश्य, हा भासच. त्या भासाकडे पाठ फिरवून मी खोलीत वळलो आणि पुन्हा एकदा दचकलो. खुर्चीत मगाचं ते गंगावन नव्हतं. खोली माझ्या भोवती गरगर फिरू लागली. मी धीर करून खिडकीकडे पाहिलं. ते लोंबकळणारे केस आता तिथे नव्हते. मी सुस्कारा सोडला आणि एकाएकी माझ्या दोन्ही खांद्यावर केसांच्या 2 बटा येऊन पडल्या. मी त्या झटकून टाकू लागलो, काढून टाकू लागलो, पण त्या झटकल्या जाईनात. उलट झटकणाऱ्या माझ्या हाताभोवती त्या बटांचे विळखे पडू लागले. माझ्या दोन्ही बाजूंनी त्या 2 जाडजूड काळ्या भोर बटा सापासारख्या माझ्या अंगावर चढू लागल्या. माझ्या गळ्याच्या रोखाने मऊ
काळ्याशार वळवळणाऱ्या सुटलेल्या केसांच्या एकत्र जुडी झालेले केस, भयंकर केस, लांब लांब केस. मी किंचाळलो, न थांबता किंचाळतच राहिलो. कॅप्टन धावत येऊन दारात उभे राहिले, तरी मी किंचाळतच होतो. त्यांनी माझ्या भोवती दोन्ही हात टाकून मला छातीशी धरलं. तेव्हा कुठे माझी किंकाळी थांबली. केस, केस, मी स्पुंदत होतो. ते माझा जीव घेणार, माझा जीव घेणार. आय सी. माझा घाम पुसत ते म्हणाले, आता इथे कुठे केस नाही आहेत. दिसतायत तुला? दिसतायत का? मी हळूहळू धीर करून आजूबाजूला पाहिलं. केसांचा मागमूसही नव्हता. भास, असा भयंकर भास झाला मला. माझ्या अंगावरचा काटा अजून गेला नव्हता. भास नव्हता तो, कॅप्टन म्हणाले. आता ते चांगले शुद्धीवर आलेले दिसत होते. ती आणि तिचा प्रियकर, तिला हाडांचा भास व्हायचा आणि त्याला केसांचा. या भासांमध्ये खंगून खंगून ती दोघं मेली. डोंगर माथ्यावर त्यांना जाळलं आणि आता ती झपाटतात, तो बायकांना आणि ती पुरुषांना. तुझ्यासारख्या झपाटतात. भीतीने माझ्या तोंडून शब्द निघत नव्हता. हो, या असल्या अवस्थेत तू मेलास तर तू देखील दुसऱ्यांना झपाटशील. पण मी तुला मरू देणार नाही. मांत्रिक करेन, डॉक्टर करेन, पण मी तुला मरू देणार नाही. तुम्ही काय बोलताय? मला समजत नाही आहे. मरू देणार नाही, कारण तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. तुला तिने झपाटले, डोंगरावर स्वतः हाय खाऊन मेली आणि आता दुसऱ्यांना झपाटते. कोण? कोणती? तीच जिचं दुःख विसरण्यासाठी मी असा बेसुमार पितो. ही त्यांच्या बोटाच्या रोखाने मी भिंतीवर पाहिलं. तिथे तिचा फोटो होता. तिचा केसांचा पिसारा एका खांद्यावरून पुढे घेतलेला, गालाला पाकळीसारखी खळी. माझी प्रिया. फोटोखाली 2 तारखा होत्या. एक तिच्या जन्माची आणि दुसरी तिच्या मृत्यूची तारीख.